हॅलो फ्रेंड्स, तर हा मी 1 किलोचा पायनॅपल केक क्रम कोटिंग करून घेतलेला आहे आणि आता मी फिनिशिंगला घेतला आहे. तर काय होते की तुम्हाला आता लेयरिंग वगैरे कशी करायची केकची ही माहीत झालेली आहे. त्यामुळे मी डायरेक्ट आता केक फिनिशिंगला घेतलेला आहे. तर चला म्हटलं तुमच्यासोबत एक डिझाईन शेअर करूयात. तर तुम्ही बघत असाल तर मी आता फिनिशिंगला घेतलेला आहे केक. तर मला ही मागच्या महिन्यात एक केकची ऑर्डर आली होती. दुपारी 12 वाजता आली होती आणि त्यांनी विचारले की 1 किलो पायनॅपलचं काय रेट आहे? तर मी ₹700 सांगितले. तर ठीक आहे म्हणाले ते आणि मी कस्टमरला सांगितले होते की तुम्ही फोटो पाठवा म्हणून. तर काय होते मी शक्यतो जेवढ्या पण ऑर्डर घेते ना तेवढ्यांना मी त्यांना स्वतःहूनच फोटो पाठवायला सांगते. म्हणजे जरा डोक्याला ताण राहत नाही की कशी बनवावं. कारण की आपण स्वतः बनवायचं म्हणलं खूप टेन्शन येतं की आपण नेमकी कशी बनवावी ही आयडिया येत नाही. तर तुम्ही बघत असाल तर केकला फिनिशिंग पण झालेली आहे आणि न्यूट्रल जेलमध्ये मी येलो कलर टाकून घेतला आणि 1-2 थेंब पायनॅपल इसेन्स टाकला. त्यामुळे खूप छान असा न्यूट्रल जेलला पण फ्लेवर येतो. तर मी व्यवस्थित असे न्यूट्रल जेल पसरवून घेतलेले आहे. तर हे नोझल बघू शकतात आणि त्यावरती नाव नाही. आणि बघा हे माझ्या बाबतीत असे बऱ्यापैकी होते आणि फक्त माझ्याच बाबतीत होते का तुमच्या पण बाबतीत होते हे मला प्लीज कमेंटमध्ये सांगा. आणि मी काय केलं ते फुल पायपिंग बॅगमध्ये जे आहे ना थोडीशी इयर बसल्यासारखी झाली त्यामुळे ते फुल असे फुटल्यासारखे झाले. पण काही हरकत नाही, ते बाजूला काढून आपण व्यवस्थित असे छान रोजेट्स काढून घेतले आणि कस्टमरने जशी डिझाईन पाठवली ना सेम म्हणजे 95% परफेक्ट असा हा केक माझ्या मते तयार झाला आहे. आणि तर तुम्हाला कसा वाटला? तर मी तुम्हाला वजन करून दाखवते. मी खालच्या बेसचे वजन हे मायनस करून घेतले. तर 1075 आणि हे वरती नाव ठेवून परत 10 ग्रॅम म्हणजेच 1100 ग्रॅम आपला हा पायनॅपल केक तयार झालेला आहे. तर कस्टमरची अशी होती की फक्त वरती असे डिअर असे नाव टाका. तर फाउंडरनी नाव तयार केले आणि वरती ठेवले. तर अशा पद्धतीने खूपच सुंदर असा 1 किलो पायनॅपल केक तयार झालेला आहे.